बायोग्राफी जर वाचली असेल तर, कारण इथे एक जयभीमवाला म्हणून जगणं खूप डिफिकल्ट आहे. तर तुमच्या मुलांना त्या कॉम्पिटिशन साठी उभं करायचं. आपण स्वर्ग नर्ग मानत नाही, पण जर चुकून आपला बाप वरती भेटला तर आणि बुटानी सडकू नये आपल्याला, एवढं काम आपण नक्की करूया. किंवा कुठल्या 5 स्टार हॉटेलमध्ये आपला मुलगा जयभीम बोलताना लाजला नाही पाहिजे. आपलं ग्लॅमरस झालं पाहिजे. आपल्या म्युझिक मध्ये, आपल्या लिटरेचर मध्ये आपल्या बापाने सगळ्यात जास्त इकॉनॉमिक्स वर काम केलं आणि तिथे आपण संपलो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, पण समृद्ध पण व्हा. कारण शिकलो आणि अक्कल घाण टाकली. पैशासाठी कुठल्या पण संघटनात गेलो, 1 क्वार्टर एक चायनीजच्या प्लेट मध्ये आपला संघर्ष संपायला लागलाय. म्हणून शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि समृद्ध व्हा. माझा बाप म्हणाला होता की मी हिंदू धर्मात जन्माला आलो, हे माझ्या हातात नव्हतं, पण आपण मरणार नाही हे मात्र माझ्या हातात आहे. तसंच आपण समृद्धीने आपण असं बोलूया, एखाद्या वेळेस आपण गरीब घरात जन्माला आलो, पण त्याच्यात मरायचं नाही हे मात्र आपल्या हातात असलं पाहिजे. ठीक आहे, कारण आपल्या बाबासाहेबांचं, मी ऍक्च्युली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला गेलो, कोलंबियाला गेलो, बॉन युनिव्हर्सिटीला गेलो आणि मी पाहिलं की माझ्या बापाने किती मेहनत केली. ही इज वन ऑफ द मोस्ट पेट्रिऑटिक. ह्या देशासाठी सगळ्यात जास्त वाहून घेणारा माझा बाप. मी माझा सीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला म्हणणाऱ्या सावरकराला माहीत आहे की मी परत माझ्या मायदेशी गेलो तर मी एक चित पावन ब्राह्मण आहे, सगळे पायाच पडतील. पण त्याच बोटीतून ज्यावेळी माझा बाप परत येत असेल, तो काय म्हणेल की बघ ना सागरा, इथे डॉक्टरेट घेतली, PhD घेतली, सगळं घेतलं रे, पण ज्या दिवशी माझ्या देशात जाईन मला घोटभर पाणी नाही मिळणार, मला सावलीला नाही शिवणार आणि तरी मी त्या देशात चाललोय. ही असते देशभक्ती. हे माझ्या बापाने शिकवलं मला. आपल्या सगळ्या मुलांना हे जे काही आंदोलनं करतात, माझ्या बापाने कधीही असल्या गोष्टी केल्या नव्हत्या, दगडफेक केली नव्हती. तुमच्या मुलांना बाबासाहेबांसारखंच घडवा. त्या बाबासाहेबांसारखं घडलं पाहिजे. म्हणजे त्यांनी हातामध्ये तुमच्या त्या काळात पण पेनच दिला, कधी तलवार दिली नाही. हे तुमच्या मुलांच्या आतमध्ये रुजलं पाहिजे. हे जे लोक बोलतात की आपल्याला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे, कारण त्यांना बनवायचं आहे, कारण त्यांना माहित आहे की नाहीये. पण तुमच्या नोटवर माझ्या अशोकाचा स्तंभ आहे, तुमच्या लीगल पेपरवर अशोक आहे, तुमच्या सगळ्या गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्सवर अशोक आहे. म्हणजे तुमचा हा देश बौद्ध होता, आहे आणि तो राहील. तर तरी पण डांगळे साहेब, तुम्ही मला इथे बोलवलं आणि त्याच्याबद्दल आय एम व्हेरी थँकफुल. माझ्यातर्फे जेवढं मला जमेल, माझी खूप इच्छा आहे की तुम्ही मुलांना इकॉनॉमिक्स शिकवा, बुद्धिझमचा कोर्स शिकवा. आपल्या इथे बुद्ध म्हटलं काय म्हणजे कोणाला विचारलं बुद्ध म्हणजे काय, अजिबात माहित नाही. धम्म म्हणजे काय माहित नाही. की बुद्ध झाला म्हणजे कुठलं डोपामिन कुठे हिट होतं आणि ऑक्सिटॉक्सिन कुठे ट्रान्सफॉर्म होतं ह्याच्याशी आम्हाला संबंध नाही. म्हणून आपल्या मुलांना आता जे काही आपलं घडलं, पण येणारी पिढी एक बुद्धिस्ट म्हणून त्याला प्राऊड फील झालं पाहिजे. आपण ह्या देशासाठी लढलेलो आहोत. रामायण एक M.O. मथाईचं पुस्तक आहे, रेनेसन्स ऑफ नेहरू एज, आणि त्याच्यामध्ये M.O. मथाई लिहितायत की मी आंबेडकरांना भेटायला गेलो आणि त्यांना म्हटलं की गांधी वॉन्ट्स यू टू राईट द कॉन्स्टिट्यूशन. गांधींची इच्छा आहे की तुम्ही कॉन्स्टिट्यूशन लिहावं. तर बाबासाहेब म्हणतायत व्हेन यू वॉन्टेड रामायण, जेव्हा तुम्हाला रामायण पाहिजे होतं त्यावेळी तुम्ही वाल्मिकीकडे गेलात. जेव्हा तुम्हाला महाभारत हवं होतं तुम्ही व्यासाकडे गेलात. जेव्हा तुम्हाला या देशाची राज्यघटना हवी आहे तुम्ही माझ्याकडे आलात. आम्ही तिघेही या देशाचे शेड्यूल कास्ट आहोत. ह्या देशाची राज्यघटना, रामायण, महाभारत हे सगळे लिहिणारे ह्या देशाचे शेड्यूल कास्ट आहेत.
मग ह्यांनी मोल्ड केलं, ह्यांनी आमच्या स्वतःच्या हिशोबाने ह्याला मॅनिपुलेट केलं आणि त्याला वापरलं. सगळ्यात पहिलं आपल्याकडून शिक्षण हिरावून घेतलं होतं. म्हणून बाबासाहेबांनी सगळ्यात जास्त डिग्र्या घेतल्या. आपल्याकडून आपण चांगले कपडे घालायचे नाहीत, बाबासाहेबांनी सगळ्यात लाविश कपडे घातले. म्हणजे ते म्हणतात की नेहरूचे कपडे पॅरिसवरून धुवून यायचे, हे साफ खोटं आहे. दिल्लीमध्ये पॅरिस नावाची लॉन्ड्री होती आणि तिथून धुवून यायचे. पण आपल्या बापाचे कपडे लंडनमध्ये रोमन लेन होती, तिथे फक्त राजेशाही कपडे शिवले जात, तिथून माझ्या बापाचे कपडे यायचे. असा माझा बाप होता. तर मी लवकरच परत येईन नाशिकमध्ये. ही एक मोठी मेन्शन झाली असेल आणि फक्त 500 नाही 5000 स्टुडंट्स असतील आणि त्यावेळी रिबन कापायला मी नक्की येईन. जय भीम, नमो बुद्धाय.